मग समाज काय खायचंय? काय काय आज खायला? काय अंडे बिंडे थंडीचे ना मोठ्याला सांग. अंडे ना अंडे केलेच आहे आणि खायला पाहिजे. लोक असे समाजामध्ये 100 कार्य तुम्ही चांगलं केलं आणि एक चुकी सापडलं का 100 कार्य गेले भोसाड्यात. फक्त तेवढीच चुकी लावून धरणार नेम आहे बर का. आणि आता तू ही पॅन्ट बदलाय पाहिजे. तो ना ती पॅन्ट घालतोच आणि व्हिडिओ मध्ये येतोच. तर तुला तिकडून खाला नाही घातलं तर वरून ते म्हणणार रे वाणिकिनीचा पर्याय खाला घाल. आणि खाला जर घातलं काही चारितो मग आता का केळं खातो मग. हा हे लोक असे रामाला सुद्धा नाव ठेवलं होतं. तो का राम आहे का बा. मी 6 महिने दुसऱ्याच्या इकडं बायको राहून घरात गेला. म्हणजे हे यांचं ऐकायचं नाही. हा आपल्या मनाचं करायचं मनाचं. अरे रामाला सुद्धा माहिती होतं का सीताला अग्निपरीक्षा करायचीच नव्हती. पण त्याला माहिती अग्निपरीक्षा नाही केली तो लोक एवढे चांडाळ आहे काही म्हणतील आईला सीता का रावणानं तशी ठेवली असेल का. असं आहे का. म्हणून त्या सीता माईला सुद्धा या समाजासाठी अग्निपरीक्षा द्यावा लागली. अग्नी कळती का. काहींना हागायला येत नाही तर अग्नी काय कळून. हा ते म्हणशील आता मी पियले तिले पडायची. ते म्हणशील आपण पियले बेकार. म्हणजे समाज गरीब जर झालं काय आहे बा त्याच्यापाशी. काय आहे बा तो आपाशी. काय आहे बा काय आहे तो आपाशी. आम्हापाशी चड्ड्या नेसतोय. तू काय नेसतोय. पांट नेसतोय का झाडाची. आम्ही बंडी घालतोय. तू काय घालतोय. शर्टच घालतोय ना. मागडा घालीत असतील. शर्ट तुझा मागडा अंग वाकड. आमचा शर्ट हलका अंग बॉडी बिल्डर टूडेल होल्डर. ऐकायचं मी सांगतो ना. समाजाला त्याच्याशी घेणं नाही. आपलं जीवन आपण जगायचं. बरोबर का नाही. म्हणून खायचं प्यायचं मजा करायची. हे बाय समाजात एकटाच आहे माणूस. आला एकटा तेव्हा समाज नव्हता. जाणार एकटा तेव्हा समाज जाळायला जाणार. जाळेवरून हातपाय धुवून जाणार हलकाट आपल्या नावानं. पाहायला नको आपल्या घरात याला. हा समाज जन्माला येताना संघ नव्हता जाताना संघ येणार आहे पण नदीपर्यंत. म्हणून कोणचं घ्यायचं नाही. मनावरच घ्यायचं नाही कोणचं. अरे श्रीकृष्णाला नाव ठेवले यांनी. 16,000 बायका केल्या म्हणून त्यानं. काही काही अजूक म्हणतात ते बी हिंदू धर्मातल्या देवांना नावं ठेवणारी अवलाद. 16,000 बायका केल्या. काय माझं एकच साखर पडावं ना अजून. मी तर गंगू तारून तुझं बेफाम झालो. इष्टाचा आयटम बॉम्ब वाजव मग. श्रीकृष्णाला सोडलं नाही म्हणून आपण नाव नाही ठेवायचं. आता तुला लगेच म्हणते चड्डी घे पोराला. चड्डी आहे ना त्यांना सांग ना. चड्डी आहे फक्त आहे बा ज्या ज्या अवकतीप्रमाणे वागायचं. एखाद्याला जर ₹1,00,000 पगार असन त्यांना रोज गुलाबजाम खाल्ले तर हरकत नाही. एखाद्याला ₹3,00,000 पगार असन त्यांना पुरीचं लग्न किती मोठं केलं तर चालन. किती मोठं केलं चालन कारण त्याची कॅपॅसिटी आहे. बाकी ज्याला 10,000 पगार आहे त्यानं हल्ला केलं. यांना जमीन ठोकली 2 बिघे. जमीन ठोकून लगेच गुलाबजाम. हा परवा दिवशी ऊस तोडून जाम असे. म्हणून जमीन ओपून. तुम्हाला माहिती का राजाच्या नादी गंगोत्याला कधी लागू नये. राजानं जर लग्न मुलीचं हलकं केलं तर लोक तिकडून राजाला नाव ठेवतील. काय माहिती का त्याला तू राजा असून मुलीचं लग्न केलं नाही. चांगलं राजाला प्रश्न पडला काय करावं. राजा असून बी कड्यावानी वागला काय जावं नाही बा. राजानं तिकडून लग्न केलं लोक बोलायला लागले राजाला. आयला म्हण काय माज आला याला पैशाचा म्हण. काय लग्न करतो. म्हणून राजा राजाप्रमाणे राहणार आहे. गरीबानं गरीबाप्रमाणे राहायचं आणि आपल्या अवकातीत करायचं जे आहे ते बरं का. आणि
नावं ठेवणारे भरपूर आहे, तुम्हाला भरपूर उदाहरणं दिली. बाकी आपलं जीवन आपणही जगायचं. एक ध्यानात घ्या, आपल्याला संगत लय महत्वाची, संगत लय महत्वाची. अरे वाघाची संगत जर केली तर लोक 10 फूट तुमच्यापासून लांब राहतील. कुत्र्याची संगत गेली तर हाड हाड होईल. धन्यवाद.